नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपल्याला ह्यूमन रिसोर्स अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट यामधील द थिअरी ऑफ डेमोक्रेटिक ट्रॅडिशन म्हणजेच लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत याविषयी आपल्याला अभ्यास करावयाचा आहे। तर यामध्ये सांगता येईल की लोकसंख्या आणि आर्थिक विकास यांचा अतिशय जवळचा संबंध आहे आणि हा जवळचा संबंध कशा स्वरूपाचा आहे यासाठी आपल्याला लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत पाहावाच लागेल। तर लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांतामुळे आपणास लक्षात येईल की आर्थिक विकासावर लोकसंख्येचा काय परिणाम होतो किंवा काय परिणाम झालेला आपणास दिसून येतो। म्हणजेच या ठिकाणी सांगता येईल की आर्थिक विकास आणि लोकसंख्या यांच्यात अतिशय जवळचा संबंध आहे आणि त्याबरोबरच हा संबंध जर आपल्याला माहित करून घ्यावयाचा असेल तर आपल्याला या लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांतावरून ते माहित होऊ शकते। त्याबरोबरच आपल्याला सांगता येईल की लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत याचे प्रतिमापन अगोदर किंवा प्रथम W.M. थॉम्सन यांनी केलेलं होतं। त्यानंतर 1945 साली याचं वैज्ञानिक दृष्टिकोनातून मापन म्हणा किंवा हा सिद्धांत वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्पष्टीकरण जर कोणी केला असेल तर 1945 मध्ये फ्रँक नोटेस्टीन यांनी काय केलं 1945 मध्ये हा लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्पष्ट केलेला आहे। त्याबरोबरच पुढे सांगता येईल आपल्याला या लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांतामध्ये की आर्थिक विकास देशामध्ये जसा जसा होत जाईल तसा तसा त्याचा परिणाम लोकसंख्येवर कशा स्वरूपामध्ये झालेला आहे आणि त्याबरोबर लोकसंख्या जर वाढली असता तर लोकसंख्या वाढीचा आर्थिक विकासावर काय परिणाम दिसून येतो किंवा होतो हे सुद्धा आपल्याला लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांतामुळे माहित होते। तसेच पुढे सांगता येईल आर्थिक विकास होत असताना लोकसंख्येमध्ये टप्प्याटप्प्याने कसा बदल होत जातो हा सुद्धा आपल्याला या लोकसंख्या संक्रमणामुळे माहित होते। तर या लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांतामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर या दोन्ही बाबींचा विचार केला जातो। तसंच फ्रँक नोटेस्टीन यांनी या लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांताच्या 3 अवस्था सांगितलेल्या आहेत। म्हणजेच हा सिद्धांत फ्रँक नोटेस्टीन यांनी 3 टप्प्यामध्ये सांगितला आहे। म्हणजेच या लोकसंख्या संक्रमणाच्या 3 अवस्था थोडक्यात या अर्थतज्ञांनी सांगितलेल्या आहेत। तर पहिली अवस्थेमध्ये काय सांगता येईल की जन्मदर आणि मृत्यूदर हे जास्त असतो। तर दुसऱ्या अवस्थेमध्ये किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदर जास्त तर मृत्यूदरात घट आणि तिसऱ्या अवस्थेमध्ये जन्मदरात घट आणि मृत्यूदरात सुद्धा घट झालेली हे सिद्धांताद्वारे कोण स्पष्ट करतात तर फ्रँक नोटेस्टीन हे ह्या सिद्धांताद्वारे सांगतात। त्याबरोबरच पुढे सांगायचं झालं तर या लोकसंख्या संक्रमणाच्या 3 अवस्था सांगितलेल्या आहेत। म्हणजेच हा लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत 3 भागामध्ये विभागलेला आहे। तर बघा लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत यामधील आपण पहिली अवस्था बघू। तर ही पहिली अवस्था विशेषतः कृषीप्रधान अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला दिसून येतो। म्हणजे कृषीप्रधान अर्थव्यवस्था म्हणजेच अविकसित किंवा विकसनशील अर्थव्यवस्था म्हणजेच कृषीप्रधान अर्थव्यवस्था आपणास म्हणता येईल। म्हणजे ज्या देशातील लोकसंख्या ही जास्तीत जास्त कृषी क्षेत्रावर अवलंबून असेल किंवा कृषी क्षेत्रात काम करत असेल तर त्यांना कृषीप्रधान अर्थव्यवस्था असं म्हणता येईल, हे लक्षात। तर बघा या कृषीप्रधान अर्थव्यवस्थेमध्ये जन्मदर आणि मृत्यूदराचं प्रमाण या पहिल्या अवस्थेमध्ये जास्त असलेलं आपणास दिसून येते। त्यामुळे हे जन्मदर आणि
मृत्यूदर जास्त असल्यामुळे काय होते, तर लोकसंख्या ही मर्यादित राहते. कारण जेवढे लोक जन्मालेत तेवढेच मरणार आहेत. म्हणजे जास्तीचा जन्मदर जरी असला तरी जास्तीचा मृत्यूदर असणार आहे त्या पहिल्या अवस्थेमध्ये किंवा असतो. त्यामुळं लोकसंख्या ही मर्यादित स्वरूपाची असते, म्हणजे जास्त प्रमाणात वाढलेली नसते. आता मृत्यूदर का जास्त असतो, तर बघा, मृत्यूदर जास्त असण्याचे कारण म्हणजे या कृषीप्रधान देशातील किंवा हे जे काही देश असतात या देशातील लोकांना अन्नधान्यांचा पुरवठा कमी असेल, आहार कमी असेल, पाणी पुरवठ्याच्या कमी सुविधा असतील, पोषण आहार नसेल, आरोग्य व्यवस्थित नसेल, हे लक्षात, सरासरी आयुर्मानाचं प्रमाण कमी असेल, तर यामुळं मृत्यूदराचं प्रमाण अधिक असते. समजा काही सुविधा नसतील, अन्नधान्य नाही, पाणी वगैरे नाही, हे लक्षात, किंवा जगण्यासाठी जी काही मूलभूत गरजा असतात त्या नाही, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य हे जर नसेल तर ते माणूस जगू शकतो का, नाही. आणि या पहिल्या अवस्थेमध्ये हेच सांगता येते की देशातील मृत्यूदराचं प्रमाण का जास्त असतं. या पहिल्या अवस्थेमध्ये अन्नधान्य म्हणा, आहार म्हणा, स्वच्छतेचा अभाव म्हणा, पाणी पुरवठा म्हणा, हे लक्षात, आरोग्य म्हणा, हे निकृष्ट दर्जाचं असते किंवा कमी प्रतीचं असते किंवा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत नाही, म्हणून मृत्यूदराचं प्रमाण जास्त असते. त्याबरोबर आता जन्मदर का जास्त असतो, तर जन्मदर जास्त असण्याचे कारण म्हणजे निरक्षरता, लोक शिकलेले नसतात, हे लक्षात. त्याबरोबरच बालविवाह असेल, त्यानंतर विवाहाचं कमी वय असेल, किंवा समाजामध्ये खोलवर ज्या काही रुजलेल्या किंवा रुढलेल्या रूढी परंपरा असतील, त्याबरोबरच पुढे सांगता येईल वंशाचा दिवा असेल, त्याबरोबर जन्मदराचं जास्त असण्याचं कारण म्हणजे जेवढं अपत्य जास्त किंवा जेवढी अपत्य जास्त तेवढी उत्पन्नाची साधने जास्त. त्याबरोबरच जन्मदर जास्त असण्याचं कारण म्हणजे वृद्धापकाळात किंवा म्हातारपणामध्ये आपला सांभाळ जास्तीत जास्त मुलं असतील तर त्यापैकी कोणता तरी मुलगा आपला सांभाळ करल, म्हणजे वृद्धापकाळात संगोपन करण्यासाठी जन्मदराचं प्रमाण सुद्धा अधिक असते, हे लक्षात. त्याबरोबरच या पहिल्या अवस्थेमध्ये सांगता येईल की या पहिल्या अवस्थेमध्ये जन्मदर जास्तीत जास्त असतो, त्याबरोबरच मृत्यूदरही जास्तीत जास्त असलेला आपणास दिसतो. बघा, आता लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांतातील दुसरी अवस्था आपण बघू. तर या दुसऱ्या अवस्थेमध्ये आर्थिक विकासाला सुरुवात होते, म्हणजेच देशाचा आर्थिक विकास मोठ्या प्रमाणावर व्हायला सुरुवात होते किंवा होत असतो. तर मोठ्या प्रमाणावर आर्थिक विकास झाल्यामुळे कृषी आणि औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ होते. तसेच वैद्यकीय सुविधा असतील, म्हणजे ज्या काही आरोग्यविषयक सोयी सवलती असतील, या मोठ्या प्रमाणावर वाढत असलेल्या दिसून येतात. त्यासोबतच पूर्वी जे बालमृत्यूचे प्रमाण असेल, साथीचे रोग असतील, हे या अवस्थेमध्ये म्हणजेच या दुसऱ्या अवस्थेमध्ये वैद्यकीय सुविधा मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळं, कारण आर्थिक विकास होत आहे म्हणजे मोठ्या प्रमाणावर सर्वच गोष्टीमध्ये वाढ होत आहे. मग कृषीमध्ये वाढ झाली, औद्योगिक क्षेत्रात वाढ झाली, मोठ्या प्रमाणावर उत्पादन झालं, वैद्यकीय सुविधेमध्ये वाढ झालं, वैद्यकीय सुविधा वाढल्यामुळे काय झालं, लोकांच्या सरासरी आयुर्मानामध्ये वाढ झालं, बालमृत्यूचं प्रमाण कमी झालं. कारण
लेकरं मरायला लागले की त्यांना जर वेळेवर जर औषधोपचार म्हणा किंवा मग त्यांचा विलाज किंवा इलाज जर वेळेवर जर होत असेल हॉस्पिटलमध्ये किंवा उपचार जर वेळेवर होत असेल तर ते काय जास्त पद्धतीनं त्यांचं आरोग्य काय चांगलं असू शकते, जास्त काळ ते जगू शकतात. आहे लक्षात. म्हणून या दुसऱ्या अवस्थेमध्ये कोणत्या लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांतातील ह्या दुसऱ्या अवस्थेमध्ये कृषी क्षेत्र असेल, औद्योगिक क्षेत्र असेल, यामधील उत्पादन वाढते. म्हणजे आर्थिक विकासाला सुरुवात झाली, वैद्यकीय सुविधा मोठ्या प्रमाणात वाढल्या. तसेच काय हो तर जे काही बालमृत्यू दराचं किंवा बालमृत्यूचं प्रमाण असेल, साथीचे रोग पूर्वी रोग होते, पटकी म्हणा, मलेरिया म्हणा, कॉलेरा म्हणा, असे रोग होते. ह्या रोगावरती कुठंतरी काय या वैद्यकीय सुविधामुळं नियंत्रण करता आलं. हे लक्षात. त्याबरोबरच पुढे सांगता येईल वाहतूक व्यवस्थेचा विकास झाला. म्हणजे वाहतूक व्यवस्थेचा विकास झाला मुळे काय झालं की ज्या ठिकाणी अन्नधान्यांचा तुटवडा आहे त्या ठिकाणी या वाहतूक व्यवस्थेमुळे अन्नधान्यांचा पुरवठा या वाहतूक व्यवस्थेमुळे करणं शक्य झालं. त्याबरोबर पुढे सांगता येईल काय या अवस्थेमध्ये कोणत्या या दुसऱ्या अवस्थेमध्ये सर्व फॅसिलिटी वाढत असल्यामुळं किंवा आर्थिक विकासच झालेला आहे. मग यामुळं काय झालं की मृत्यू दरात घट झाली आणि जन्मदरामध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली. म्हणजे या दुसऱ्या अवस्थेमध्ये जन्मदर एवढा वाढतो आणि मृत्यू दरामध्ये घट झालेली आपणास दिसून येते. आणि याच दुसऱ्या अवस्थेमध्ये लोकसंख्या ही बेसुमार वाढते. हे लक्षात. म्हणून या दुसऱ्या अवस्थेला कोणत्या लोकसंख्या संक्रमणाच्या जो काही सिद्धांत आहे लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत यातील जी दुसरी अवस्था या दुसऱ्या अवस्थेलाच काय लोकसंख्याचा विस्फोटक असणारी अवस्था सुद्धा म्हटलं जाते. कारण आर्थिक विकास झाला, फॅसिलिटीज वाढल्या, मृत्यू दरावर नियंत्रण ठेवण्यात आलं, वाहतूक सुविधेचा विकास झाला, अन्नधान्यांचा पुरवठा करणं सोपं झालं. हे लक्षात. म्हणून याचं रूपांतर कशात झालं मृत्यू दरात घट झाली आणि जन्मदर भरमसाठ वाढला ना. म्हणून ही दुसरी अवस्था सांगता येईल की ही दुसरी अवस्था लोकसंख्येमध्ये वाढ करणारी आहे. या दुसऱ्या अवस्थेमध्ये जन्मदर जास्त असतो. बघा कोण फ्रँक नोटेस्टीन यांनी काय म्हटलं त्यांचे पहिल्या अवस्थेमध्ये पहिली अवस्था किंवा पहिला टप्पा बघा त्यांनी काय म्हटलंय 3 टप्पे त्यांनी पण सांगितले होते या सिद्धांताचे. कोणते? पहिला होता जास्त किंवा जन्मदर आणि मृत्यूदर जास्त पहिल्या ह्याच्यात. दुसऱ्या ह्याच्यामध्ये ते काय म्हणतात जन्मदर जास्त आणि मृत्यूदर कमी. म्हणजे बघा या दुसऱ्या अवस्थेमध्ये सेम तेच झाले काय की मृत्यूदरामध्ये घट झालेली आहे आणि जन्मदरामध्ये वाढ झालेली आपणास दिसून येते. तर बघा लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांतातील तिसरी अवस्था आपण बघू आता. तर बघा तर या तिसऱ्या अवस्थेमध्ये आर्थिक विकास किंवा आर्थिक विकासाच्या प्रयत्नामुळे मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्षेत्र आणि शहरीकरणामध्ये वाढ झालेली असते. शहरीकरणामध्ये वाढ झाल्यामुळं लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आपण सांगितलं दुसऱ्या अवस्थेमध्ये काही लोकसंख्या भरमसाठ वाढलेली आहे. तिसऱ्या अवस्थेमध्ये आर्थिक विकासाच्या प्रयत्नामुळे औद्योगिक आणि शहरीकरणात वाढ झालेली आहे. मग लोकसंख्या तर अगोदरच वाढलेली आहे दुसऱ्या अवस्थेमध्ये. हे लक्षात. म्हणून लोक जे काही शहरी भागामध्ये राहत असतात त्यांना मग काही त्यांच्या अडचणी म्हणा निर्माण होतात. कोणत्या? तर बघा राहण्यासाठी घरे, पाणी पुरवठा, शिक्षण व आरोग्याच्या सोयी यांचा प्रश्न निर्माण होतो या तिसऱ्या अवस्थेमध्ये. जरी आर्थिक विकास जरी होत असला किंवा आर्थिक विकासाच्या प्रयत्नामुळे औद्योगिक क्षेत्रात वाढ जरी झालेली असली किंवा शहरीकरण जरी वाढलेलं असेल
पण या तिसऱ्या अवस्थेच्या अगोदरच्या अवस्थेमध्ये लोकसंख्या एवढी वाढलेली असते, बेसुमार वाढलेली असते, की त्यामुळं अडचणी निर्माण होतात. म्हणून शहरीकरण, औद्योगिक क्षेत्रात वाढ जरी झालेली असली तरी काय होतंय, जे काही राहण्यासाठी घरे, पाणी पुरवठा, अन्नधान्यांची टंचाई असेल, आरोग्यविषयक सुविधा असतील, शिक्षण असेल, हे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत नाही. म्हणून या ठिकाणी काय होते, या तिसऱ्या अवस्थेमध्ये साक्षरता वाढलेली असते, लोक जास्त शिकलेले असतात. कुठंतरी या तिसऱ्या अवस्थेमध्ये कुटुंब नियोजन किंवा हम दो हमारे दो शासनाची जी काही योजना आहे, या तिसऱ्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे या तिसऱ्या अवस्थेमध्ये सांगता येईल की लोकसंख्या नियंत्रणात आणली जाते. फ्रँक नोटेस्टीन म्हणतात बघा, काय या तिसऱ्या अवस्थेमध्ये, की जन्मदर कमी आणि मृत्यूदर ही कमी, किंवा जन्मदरात घट आणि मृत्यूदरात ही घट या तिसऱ्या अवस्थेत होत असते. त्याचं कारण म्हणजे आर्थिक विकास होत असतो, पण लोकसंख्या एवढी वाढत असते की त्यांना ज्या काही फॅसिलिटी द्याव्या लागतात त्या अपुऱ्या पडतात. त्यांचं पालन पोषण व्यवस्थित होत नाही, त्यांना आहार व्यवस्थित भेटत नाही. लोक साक्षर होतात, त्यांना समजते, हे लक्षात. त्याबरोबर पुढे सांगता येईल काय, शिक्षणाच्या प्रसारामुळे ही छोट्या कुटुंबामुळे राहणीमानाचा दर्जा वाढतो. म्हणजे आता बघा, शिक्षणाचा प्रसार होता, प्रत्येक जण शिकत आहे. आता केरळ राज्य बघा, काय त्या केरळ राज्यामध्ये साक्षरतेचं प्रमाण जास्त आहे. का, कारण तिथले लोक जास्तीत जास्त शिक्षण घेत असतात. मग ते जास्तीत जास्त शिक्षण घेत असल्यामुळं त्यांचं जे काही लग्नाचं वय असते, त्या लग्नाच्या वयामध्ये ते काय करतात, जास्तीत जास्त शिक्षण घेतात. आणि ते सरासरी लग्न कधी करतात, 25 वर्षाच्या नंतर, 25, 26, 27, 28. म्हणून तिथलं साक्षरतेचं प्रमाण जास्त आहे इतर राज्यांच्या तुलनेत. इतर राज्यामध्ये कसं होतंय, 16 वर्ष झालं म्हणजे 10वी झाली, 12वी झाली की चला करून टाका लग्न, अशी अवस्था असते. म्हणून तिथं काय जन्मदराचं प्रमाण इतर राज्यामध्ये केरळ राज्याच्या तुलनेत जास्त आहे. हे लक्षात. जेवढी साक्षरता जास्त, जेवढे लोक शिकले, हे लक्षात, शिकलेले लोक काय होतात की ते साक्षर असतात. त्यांना कळते की जेवढं आपण मुलं जन्माला घातली तेवढं आपल्यालाच त्यांचा सांभाळ करणं अवघड होणार आहे. हे लक्षात. जर समजा 2 मुलाला जर जन्म दिला, त्यांचं पालन पोषण म्हणा, त्यांचं संगोपन म्हणा, हे चांगल्या पद्धतीनं करता येते. हे लक्षात. आणि हेच या तिसऱ्या अवस्थेमध्ये दिसून येते. कारण लोक शिकलेले असतात, जास्त साक्षर असतात, त्यांना माहीत असते जास्त जर मुलांना जन्म दिला तर त्यांचं संगोपन चांगल्या पद्धतीनं होऊ शकत नाही. कारण आपण पाहतो समाजामध्ये की समजा 2 जर लेकरं असतील तर त्यांना शिक्षण म्हणा, आरोग्य म्हणा, किंवा ज्या काही त्यांना फॅसिलिटीज दिल्या जाणार आहेत त्यांच्या आई वडिलांकडून, ते अतिशय चांगल्या दर्जाचे असणार आहेत. पण त्याच ठिकाणी समजा 4 मुलं 5 मुलं असतील, हे लक्षात. मग अशा वेळेस प्रत्येकाला जे शिक्षण चांगल्या दर्जाचं पाहिजे ते देऊ शकत नाहीत, हे लक्षात. त्याबरोबर त्यांचं आरोग्य, जर 2 मुलं असतील तर त्यांना जर आजारी पडले तर चांगल्या दवाखान्यात किंवा चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेता येईल, त्यांच्यावर औषधोपचार करता येईल, हे लक्षात. पण जर जास्त मुलं असतील तर तिथं काय होईल, खर्च वाढेल. खर्च वाढला म्हणजे बर्डन आहेच ना. म्हणून या तिसऱ्या अवस्थेमध्ये काय सांगता येईल की तिसऱ्या अवस्थेमध्ये लोक जास्त साक्षर असतात आणि ते काय करत असतात, स्वतंत्र राहण्याचा प्रयत्न करत असतात. आपण जेव्हा शहरी भागामध्ये जाता बघा, तर तेव्हा आपण पाहतो काय की एखादी कुटुंब जर राहत असेल एखाद्या फ्लॅटमध्ये, तर ते बघा 2 नवरा बायको किंवा आणि त्यांचे 2 मुलं असतात. आणि त्यांचे आई वडील कुठं असतात, ग्रामीण भागामध्ये असतात, हे लक्षात. म्हणजे या ठिकाणी विभक्त कुटुंब विभक्त होत असतात या तिसऱ्या अवस्थेमध्ये. आणि हे कुटुंब नियोजनावरती भर देत असतात. कारण साक्षर असतात, शिकलेले असतात, त्यांना चांगलं वाईट कळत असते. पूर्वी कसं होतं, पहिल्या अवस्थेमध्ये जास्त जन्मदर असण्याचं कारण म्हणजे वंशाचा दिवा किंवा
लोक काय म्हणत होते, जेवढे अपत्य जास्त तेवढं उत्पन्नाचं साधन जास्त, हे लक्षात. पण या तिसऱ्या अवस्थेमध्ये काय म्हणतात, जेवढे मुलं कमी, हे लक्षात, तेवढं बर्डन कमी, आणि त्यांची जी काही संगोपन असेल किंवा मग जे काही त्यांचं हे असेल, पालन पोषण असेल, हे चांगल्या पद्धतीने होऊ शकते ह्या तिसऱ्या अवस्थेमध्ये. अशी लोकांची टेंडन्सी या तिसऱ्या अवस्थेमध्ये असते. पण पूर्वी तशी नव्हती ना. दुसऱ्या अवस्थेमध्ये बघा, आर्थिक विकास सुरू झाला, फॅसिलिटीज वाढल्या, त्याबरोबरच वैद्यकीय सुविधा वाढल्या, आणि असं झालं की लोकसंख्या बेसुमार वाढली. लोकसंख्येचा विस्फोट झालेला दिसून येतो दुसऱ्या अवस्थेमध्ये. पण तिसऱ्या अवस्थेमध्ये सर्वांना कळून चुकतंय, कारण देशामध्ये लोकसंख्या एवढी वाढलेली असते तिसऱ्या अवस्थेमध्ये, कारण दुसऱ्या अवस्थेमध्ये वाढलेली असते, मग ती तिसऱ्या अवस्थेमध्ये राहणारच ना. मग अशा वेळेस या तिसऱ्या अवस्थेमध्ये काय केलं जाते, लोकसंख्या नियंत्रणावरती भर दिला जातो, लोकसंख्या नियंत्रणात आणली जाते, कुटुंब नियोजन सुरू होते, साक्षरतेचं प्रमाण अधिक असते, शिकल्यामुळे लोकांना कळतंय. कमी वयामध्ये या तिसऱ्या अवस्थेमध्ये लोक लग्न करत नाही, हे लक्षात. म्हणून लोकसंख्या ही नियंत्रणात असते. म्हणून या ठिकाणी तिसरी अवस्था जर सांगायची झाली तर ही तिसरी अवस्था या ठिकाणी सांगता येईल की या तिसऱ्या अवस्थेमध्ये काय, जन्मदरातही घट होते आणि मृत्यूदरातही घट होते, हे लक्षात. नोटीस 3 काय म्हणतात, तिसऱ्या अवस्थेमध्ये त्यांनी सांगितले हा सिद्धांत स्पष्ट करताना, जन्मदरातही घट आणि मृत्यूदरातही घट. म्हणजे या तिसऱ्या अवस्थेमध्ये जन्मदरातही घट होते आणि मृत्यूदरातही घट होत असलेली आपल्याला दिसून येते, हे लक्षात. त्याबरोबरच आता हा लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत पूर्णता जर कोणत्या देशांनी जर पूर्ण केलेला असेल तर जे विकसित देश आहेत. आता युरोपातील जवळपास सर्व देशांनी या तिन्ही अवस्था पूर्ण केलेल्या आहेत, हे लक्षात. मग आता या लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांताची जास्तीत जास्त गरज कुणासाठी आहे, तर विकसनशील अविकसित देशांसाठी ही गरज आहे. कारण हे विकसनशील, कृषी प्रधान, अविकसित देश हे लोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये आहेत. म्हणजेच भारताचा जरी विचार केला, भारत हा दुसऱ्या अवस्थेमध्ये येतो. कारण भारताची लोकसंख्या जर विचारात घ्यायची झाली, 1951 ला 36.1 कोटी लोकसंख्या होती, ती 2011 ला 121 कोटीपेक्षा जास्त झालेली आहे. तर लोकसंख्याचा विचार करा किती वाढलेली आहे, हे लक्षात. म्हणून भारत सुद्धा लोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये येतो. म्हणून एकत्रितरित्या सांगता येईल की लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांताच्या ज्या तिन्ही अवस्था आहेत त्या तिन्ही अवस्था युरोपातील सर्व देशांनी पूर्ण केलेल्या आहेत. पण जे काही आशिया खंडातील असतील किंवा इतर देश असतील विकसनशील किंवा अविकसित, या देशांना हा लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत अतिशय आवश्यक आहे. कारण सर्व देश, कोणते देश, विकसित देश सोडून हे लोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये येतात. म्हणून जेवढी लोकसंख्या जास्त तेवढा विकास कमी, विकास कमी तर लोकांचा राहणीमानाचा दर्जा पण कमी येत आहे, राष्ट्रीय उत्पन्न कमी होते. कारण लोकांना ज्या काही लोकसंख्या कमी असली तर सरकार सुद्धा वेगवेगळ्या योजनांद्वारे त्यांना काय सोयी सवलती उपलब्ध करून देणार आहे, ऑपॉर्च्युनिटी देणार आहे, कमी असेल तर. पण जास्त लोकसंख्या असेल तर शक्य नाही ना. म्हणून हा लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत जास्तीत जास्त आवश्यक कोणासाठी असेल तर विकसनशील देशासाठी सांगता येऊ शकतो. या ठिकाणी मग हा लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत द थिअरी ऑफ डेमोक्रेटिक ट्रॅडिशन या ठिकाणी संपतो. पुढला जो काही पॉइंट आहे तो आपण पुढल्या लेक्चरमध्ये घेऊ. ओके.